नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर येत्या 23 तारखेला म्हणजे गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्य नक्षत्र। तर या दिवशी आपण एक उपाय करणार आहोत। म्हणजे बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही, त्यांच्यासाठी खूप साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण करणार आहोत। कारण गुरु पुष्य योगात केलेले काम किंवा खरेदी केलेल्या वस्तू अक्षय फळ देतात, म्हणजे त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो आणि वाढतो असे मानले जाते। या दिवशी कोणतेही नवीन आणि महत्त्वाचे काम सुरू करणे खूप फायदेशीर आहे। तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये जर गुरु ग्रह कमजोर असेल, शनी ग्रह कमजोर असेल, तर अशावेळी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच मुलांच्या लग्नामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे जुळून येतील। कारण जेव्हा गुरु आणि पुष्य नक्षत्र ज्यांचा स्वामी शनी आहे आणि देवता गुरु आहे यांचे शुभ संयोजन असते, तेव्हा हा योग अत्यंत शक्तिशाली बनतो। गुरु ग्रहाचे त्याचे शुभ कार्य वाढवते आणि शनी ते शुभ कार्य कायमस्वरूपी करतो। तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे, जो ज्ञान, संपत्ती, धर्म, भाग्य आणि विस्ताराचा ग्रह आहे। त्याचप्रमाणे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा गुरु पुष्य योग हा तयार होत असतो। तर मंडळी, अशा या पवित्र दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। फक्त आपल्याला एक विड्याचं पान आहे तर तो या ठिकाणी ठेवायचा आहे। तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया। आपल्याला फक्त एक विड्याचं पान घ्यायचं आहे। पान घेता वेळेस व्यवस्थित घ्यायचं आहे, असं फाटलेलं किंवा खराब झालेलं पान घ्यायचं नाही, तर ताजं पान आणि व्यवस्थित असेल असंच पान आपल्याला विड्याचं घ्यायचं आहे। थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आहे। एखाद्या वाटीमध्ये, स्टीलच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये गंगाजल टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 1 चमचा जिरा लागणार आहे। तसेच हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगीने केला तरी देखील चालेल, परंतु आपण पाहत असतो की बऱ्याच वेळा मुलं घरी नसतात, जॉब निमित्तानं किंवा अजून कोणत्याही कामानिमित्तानं ते बाहेर असतात, त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल। मुलाची आई करू शकते, वहिनी करू शकते, भाऊ करू शकतो, कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल। तर गुरु पुष्य नक्षत्र हा खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह आहे तर तो आपल्याला मजबूत करायचा आहे। शुक्र ग्रह आणि शनी ग्रह देखील मजबूत करायचा आहे, कारण मुलांचं लग्न जुळत नाही, कारण मुलांच्या कुंडलीमध्ये हे जे ग्रह असतात तर ते कमजोर असतात आणि त्या ग्रहांना आपल्याला मजबूत करायचं आहे, ज्यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। म्हणजे 5 दिवसामध्ये मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल। तसेच मुलाने किंवा मुलीने आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे। या दिवशी तुम्ही आंघोळ करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। तसेच तुम्हाला गुरुवारी पिवळे कपडे आवर्जून घालायचे आहेत। जर तुम्ही पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हळदीचा टिळा आहे तर तो देखील तुम्हाला लावायचा आहे, कारण यामुळे आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो। तसेच तुम्ही आंघोळ करता वेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात थोडंसं तुम्ही इत्र म्हणजे अत्तर आहे तर ते देखील तुम्ही 2 थेंब टाकू शकता, यामुळे शुक्र ग्रह देखील तुमचा मजबूत होईल। तसेच तुम्हाला बघा, केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। म्हणजे गुरुवार आहे, गुरु पुष्य नक्षत्र आहे, तर या दिवशी केळीच्या झाडामध्ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून तुम्ही या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। केळीच्या झाडाला तुम्हाला हळदीचं पाणी हे देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे, यामुळे देखील तुमचा गुरुग्रह हा मजबूत होत असतो। तर बघा, आपण पाहत असतो की हल्ली बरेच मुले आहेत, मुली आहेत, त्यांची लग्न ठरत नाही। मुलगा जॉबला आहे, मुलगी जॉबला आहे, दिसायला छान आहे तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही, कारण त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे निर्माण झालेले असतात। मुलाचे आई वडील खूप प्रयत्न करत असतात, उपाय करत असतात, परंतु मुलांचं लग्न ठरत नाही। तर आज जो आपण उपाय पाहणार आहोत तर या उपायामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरणार आहे। खूप असा प्रभावी हा उपाय आहे, फक्त तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर बघा, हा उपाय स्वतः मुलं किंवा मुली करत असतील किंवा मुलांचे आई वडील करत असतील तर त्यांनी या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे, तिथे एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहेत। आपले देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत,
त्याचप्रमाणे बघा, या दिवशी आपल्या श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा वगैरे करायची आहे. त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे, त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहेत, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे आपले देवघरामध्ये इतर देवी देवता आहेत त्यांची देखील तुम्हाला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. म्हणजे तुम्हाला 11 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं बोलायचं आहे की मी जो हा उपाय करत आहे तर हा उपाय माझा यशस्वी होऊ दे आणि माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष आहे, नजर दोष आहे, शुक्र शनीची काही 7.7 असेल, लोकांची वाईट नजर असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी हळद आहे तर ती एका तुम्ही प्लेटमध्ये घेऊ शकता. त्या हळदीमध्ये गंगाजल टाकून तिची पेस्ट तयार करायची आहे. एक माचीची काडी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 चमचा जिरा लागणार आहे. तर बघा, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हा विड्याचा पान आहे तर त्याची जी गुळगुळीत बाजू आहे त्याच्या साईडला आपल्याला पण हळदीची पेस्ट बनवलेली आहे तिच्या साह्याने आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढता वेळेस तो व्यवस्थित काढायचा आहे, अजिबात चुकायचा नाही. व्यवस्थित असा स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे. आणि मग स्वस्तिक चिन्हाच्या खाली आपल्याला शुभ आणि विवाह असं लिहायचं आहे. शुभ आणि विवाह ते देखील आपल्याला हळदीची जी आपण पेस्ट बनवली आहे ती माचीची काडी घ्यायची आहे आणि तिच्या साह्याने आपल्याला शुभ विवाह असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 1 चमचा जिरा आहे तर तो जिरा आपल्याला त्या पानावरती ठेवायचा आहे आणि मग त्याचा आपल्याला एक असा विडा बनवून घ्यायचा आहे. जसं की आपण जो मसाले पान बनवतो तसाच आपल्याला तो विडा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जो पानाचा विडा घ्यायचा आहे तसेच आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपण हळद घेतलेली आहे ती प्लेट घ्यायची आहे. तसेच आपल्याला सफेद फुलं असतील तर ती घ्यायची आहे, बेलपान असेल तर ते घ्यायचं आहे आणि आपल्याला सरळ महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग आपल्याला सरळ महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण जो घरून 1 तांब्या भरून पाणी घेतलेला आहे तर तो महादेवांना अर्पण करायचा आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे आणि तो पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि मग घरून आपण जर पांढरी फुलं घेतलेली असतील, बेलाची पानं घेतलेली असतील तर ती महादेवांना अर्पण करायची आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ज्या प्लेटमध्ये आपण हळद घेतलेली आहे तर जी महादेवांची पिंडी समोर अशोक सुंदरीचं स्थान आहे, म्हणजे जी निमुळती बाजू आहे जिथे पाणी खाली पडत असतं अशी जागा म्हणजे अशोक सुंदरीची जागा आहे. तर तिथे आपल्याला 3 बिंदी लावायची आहे. म्हणजे आपल्याला हळदीच्या साह्याने 3 बिंदी आपल्याला अशोक सुंदरीच्या स्थानी लावायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की अशोक सुंदरीचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे. तर जिथून जलाधारी म्हणजे जिथून पाणी खाली पडत असतं, जी निमुळती बाजू असते तिथेच अशोक सुंदरीचं स्थान आहे. तर तिथे तुम्हाला 3 बिंदू लावायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हा जो विड्याचं पान आणलेला आहे त्या पानामध्ये आपण शुभ विवाह असं लिहिलेलं आहे, एक स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा ठेवलेला आहे. तर हे विड्याचं पान आपल्याला अशोक सुंदरीच्या वर ठेवायचं आहे. ठेवता वेळेस आपली मनोकामना इच्छा बोलायची आहे. जसं की आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी येत आहेत किंवा कुंडलीमध्ये काही नजर दोष आहे, पितृदोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं तुम्हाला अशोक सुंदरीला बोलायचं आहे. माता पार्वतीला तुम्हाला बोलायचं आहे, महादेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी हे निर्माण होत आहेत तर माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती माता पार्वतीला बोलायची आहे, महादेवांना बोलायचे आहे. आणि मग आपल्याला तिथे बसायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जाप तुम्हाला सातत्याने चालू ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला 5-10 मिनिटे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, एकदम साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. ह्या उपायामुळे तुमच्या लग्नामध्ये कोणतेच विघ्न येणार नाही. 5 दिवसामध्ये तुमचं लग्न हे ठरून जाईल.
हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळात केला तरी देखील चालेल. म्हणजे हा पूर्ण दिवस आहे तर तो पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, काही दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये आनंदाच्या वार्ता समजतील. तुमच्या मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि लवकरच तुमच्या मुलांचं लग्न देखील ठरेल. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्रमैत्रिणींना शेअर करा. ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही अशा मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.